नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट क जे पूर्व परीक्षाची बघू शकता आन्सर की आपण डिस्कस करत आहोत. करंट अफेअर्सची आपल्याला बघू शकता आन्सर की डिस्कस केलेली आहे. ब सेट मी घेऊन आलेलो आहे आणि बघू शकता पेपरमध्ये आता भूगोलचं मी आन्सर की डिस्कस करत आहोत. पूर्ण जर ओव्हरऑल पेपर बघितला तर 100 प्रश्न 1 तास, बट ऑब्विसली टाइम कमी, प्रश्न जास्त आणि त्यात पण गणिताचे 20 प्रश्न. त्यात बघू शकता की बट ऑब्विसली थोडा लेंथी पेपर झालेला आहे आणि लोकांना मी भरपूर रिव्ह्यू विचारले तर पेपरला टाइम पुरलेला नाही त्यांना. एस्पेशली गणिताचे प्रश्न झालेले नाहीत. ॲव्हरेज गणिताचे प्रश्न ज्यांनी फक्त 12-15 सॉल्व्ह केलेले आहेत, त्यात पण जर सिली मिस्टेक पकडले तर 10-12चा त्यांचा ॲव्हरेज स्कोर येत आहे. म्हणजे असं जनरली जे माझे जे कनेक्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा असा स्कोर आहे. मी स्वतः पण पेपर दिलेला आहे म्हणून मला पण थोडा गणित लेंथी वाटला. आपण चला भूगोल हा विषय आपण डिस्कस करूया. भूगोलातले 10 प्रश्न आलेले आहेत. करंट अफेअर्सचे बघू शकता आपण डिस्कस केलेले 15. तर भूगोलाची आपण आन्सर की बघून घेऊया. भूगोलाचा जर ओव्हरऑल बघितला 10 प्रश्न तर 10च्या 10 ऑलमोस्ट बघू शकता ते टॅकेबल आहे. इझिली ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल, ज्यांनी बेसिक आणि थोडं फॅक्च्युअल डेटा ज्यांना माहित असेल, एलिमिनेशन मेथड यूज केला असेल, त्यांचं इझिली म्हणजे झालं असेल. भूगोल म्हणजे 10 पैकी 8 प्रश्न सुटण्यालायक होते आरामात. 8+ स्कोर आरामात येतो. तर आपण बघूया. बी सेट मी डिस्कस करत आहोत. बी सेट हे बघू शकता टेलिग्रामवरच आपल्याला आलेला पेपर होता. बी सेट डिस्कस करत आहोत आणि बी सेट मध्ये 11वा प्रश्न हा भूगोलचा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न आहे की 2011ची जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खाली जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावायच्या आहे. म्हणजे जिल्हे दिले आहेत आणि शहरी लोकसंख्या पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे. अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा, लातूर आणि इथं डायरेक्टली पर्सेंटेज दिलेले आहे. मग आपण बघू शकता जर आपण स्वतःच्या बघू शकता हे व्हेरीफाय करायचे पण असतील आन्सर तर त्या जिल्ह्याच्या त्या वेबसाईटवर डेटा अवेलेबल आहे. पण ज्यांनी जनगणना चांगल्याशी अभ्यास केलेला आहे बघू शकता डीचा 1 आहे डायरेक्टली आन्सर. मग डीचा 1 डायरेक्टली आन्सर येतोय ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. मग डायरेक्टली आहे ज्यांना फक्त एकच माहित असेल की लातूरमध्ये 25% आहे आणि सातारामध्ये 18% आहे. येस, सर्वात इकडे कमी. मग डायरेक्टली हा सुटतोय. आणि अहिल्यानगरमध्ये बघू शकता 20.10% शहरी लोकसंख्या आहे. ओव्हरऑल लोकसंख्या नाहीये. प्रश्न समजून घ्यायचा आहे. भरपूर लोकांना जेव्हा मी कनेक्ट केलं स्टुडंट लोकांना, एक गल्लत झालेली आहे की त्यांनी प्रश्न बरोबर वाचलेला नाही आहे. जिथं चुकीचं विचारलंय ते डायरेक्टली राईट मार्क करून आले. प्रश्न पण असे फिरवलेत की पहिले ऑप्शन दिलेत आणि त्या ऑप्शनचे ऑप्शन बनवून दिलेत म्हणून लोकांना एकतरी गडबड झालेली आहे. चला मग डिस्कस हे झालं की 11 नंबरचं आन्सर आहे 3. चला 12 नंबरच्या प्रश्नावर जाऊया. सेट बी डिस्कस करत आहोत. आता हे बघू शकता महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त प्रश्न आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी बघू शकता भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. AB सौदी सरांचं बुक एकदम फर्स्ट क्लास. ते बघू शकता ते एकदम कादंबरी आहे. आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या भूगोलाची. मग ते सर्वच रेफर करतात. चला खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आता ज्यांना समजा माहित नाही, नेक्स्ट स्टेटमेंट वाचूया. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. हा स्टेटमेंट तर चुकीचा आहे. कारण जर भारताचा जर आपण नकाशा बघणार तर महाराष्ट्र असं इकडे आहे आणि जे कर्कवृत्त आहे 23.5 वर आहे आणि महाराष्ट्र बघू शकता इकडे लाईज करतो. हा 8°4 म्हणून कर्कवृत्त महाराष्ट्रातनं जातच नाही. जर समजा ऑप्शन बी ला एलिमिनेट केलं तर ऑप्शन बी इकडे आहे गेला, ऑप्शन बी इकडे आहे गेला. चला 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. आता 2 राहिले. आता दोन्ही ऑप्शन मध्ये ए कॉमन आहे. याचा अर्थ काय? ऑप्शन ए तर 100% राईट आहे. चला महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम म्हणजे ही लेंथ 800 आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आता हा डेटा कुठल्या पण तुम्ही वेबसाईटवर जाणार तर हा डेटा परफेक्ट आहे. 307713 असं मी शॉर्टकटमध्ये भूगोल शिकवतो. मग बघू शकता जर बी एलिमिनेट केला आणि आपल्याला माहिती आहे डी पण राईट आहे मग डायरेक्टली ACD आन्सर झाला. हा स्टेटमेंट पण राईट आहे. आणि बघू शकता जर ही लांबी पाहिजे उत्तर पश्चिम तर बघू शकता 720 किलोमीटर बघू शकता. आपण बोलतो समुद्र किनारा आहे. हे पण लक्षात राहू दे. चला प्रश्न क्रमांक 13. हा थोडा आता बघू शकता की शेतकरी चळवळ आहे त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे इतिहासाचा पण रेफरन्स बघू शकता. भूगोल इतिहासावर तर सेम प्रश्न 2दा आलेत. ते आपण डिस्कस करणार आहोत इतिहासाच्या ह्याच्यात. बघू शकता फॅमाईन कमिशनच्या शिफारीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये करण्यात आली. पहिला स्टेटमेंट. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्री नावाने दिला जातो. आता फॅमाईन कमिशनचं सांगतो की 1881 ला फॅमाईन कमिशन जे रिचर्ड स्ट्रॅटजी आहे त्यांनी रेकमेंडेशन दिले पण ते अप्लाय होऊन 1883 मध्ये आपल्याला बघू शकता की कृषी खात्याची स्थापना झाली. आणि जर हे व्हेरीफाय करायचं असेल तर नाशिक जिल्ह्याची आपली वेबसाईट आहे
nasik.gov.in, तिथे ॲग्रिकल्चर सेक्शनमध्ये तुम्ही जाणार तर हा स्टेटमेंट आहे तसा त्यांनी तिथून उचललेला आहे. आता दुसरा आहे की महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. तर मुकुंदनगर इथे नाही तर शिवाजीनगर इथे आहे. म्हणून ऑप्शन ए पण गेला, ऑप्शन बी पण गेला. तर आपल्याला योग्य विचारलंय, ए गेला, बी गेला, तर डायरेक्टली फक्त विधान क बरोबर आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्रीच्या नावाने दिला जातो. मग ते माजी मुख्यमंत्री कोण होते तर वसंतराव नाईक, त्यांच्या नावाने वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार दिला जातो. चला प्रश्न क्रमांक 14 वर येऊ. पुन्हा एकदा बघू शकता मासेमारी बंदर आणि जिल्हे, एकदम सोपा प्रश्न. जे बघू शकता पश्चिम महाराष्ट्र आणि जे कोकणचा पट्टा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या भागात राहत आहेत त्यांच्यासाठी हा सोपा प्रश्न. सोपा म्हणजे ऍक्च्युली इकडे सगळ्यांना माहीतच असेल की धानू नवीन जिल्हा झाला पालघर, त्यात धानू तालुका आहे, मासेमारीचं हे आहे. तर अचा 2 बघू शकता इकडे आहे, म्हणजे हा ऑप्शन 2 एलिमिनेट, ऑप्शन 4 एलिमिनेट. माहीम बघू शकता, माहीम मुंबईत आहे, माहीम मध्ये दर्गा पण आहे आपल्याला माहित असेल. तर चला माहीम हे डायरेक्ट या ऑप्शन मधून आपल्याला डायरेक्ट उत्तर येते. मग दाभोळ कुठं आलं, दाभोळ रत्नागिरीत आलं आणि विजयदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये आलं. यस, डायरेक्टली ऑप्शन 1. असे भूगोलमध्ये जे बघू शकता कंटिन्युअसली चौथा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र रिलेटेड झालेला आहे. चला प्रश्न क्रमांक 15 वर जाऊ. बी सेट मी डिस्कस करत आहोत. हा थोडा करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते. बिलू, ओल चिकी, ब्रेल, कोटा. ब्रेल तर अंध लोकांसाठी वापरली जाते, तर ह्याचं डायरेक्टली आहे संताली भाषेसाठी ओल चिकी लिपी वापरली जाते. आता ह्याचं हे काय आहे, पण बघू शकता की द्रौपदी मुर्मू आहे, त्यांनी जेव्हा प्रेसिडेंट झाल्या, राष्ट्रपती झाल्या, त्यांनी शपथ घेतली होती. ती शपथ त्यांनी त्या भाषेमध्ये घेतली होती आणि ती लिपी होती ओल चिकी. आपली मराठीची लिपी कुठली आहे तर देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी म्हणजे काय, जिथं आपण डायरेक्टली असं लिहिताना डायरेक्टली डॅश मारतो त्याला देवनागरी लिपी बोलतात. त्याच प्रकारे मग संतालीसाठी ओल चिकी लिपी आहे. आणि असले जे काय काय असतात ते प्रश्न तुम्ही ऍक्च्युली न्यूजमध्ये काय चालले आहे ते यू शुड बी व्हेरी स्मार्ट की येणारं परीक्षा काय असेल. म्हणजे तुम्हाला असं स्टॅटिक्स हे करायचं आहे की तुम्ही जर आयोग असणार तर प्रश्न काय देऊ शकता, या माइंडसेटने तुम्हाला इथून पुढे अभ्यास करायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 16 भारताच्या भूगोलावर आहे की पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. उतरता क्रम विचारलाय, डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात मोठा वर, सर्वात लहान हे. मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ. तर बद्रीनाथ सर्वात लहान आहे. बद्रीनाथ म्हणजे चारधाम मध्ये येतं. चारधामचे चारही जे पीक आहेत ते सर्वात लहान आहेत. म्हणजे काय, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ हे सर्व लहान आहे. म्हणजे डी सर्वात लास्टला असणार. डी सर्वात लास्टला कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, एक आहे इकडं. मग हे दोन्ही ऑप्शन झाले एलिमिनेट. आता आपल्याला माहित असेल मकालू, जर आपण बघू शकता, जर पूर्ण जर आपल्याला जे ग्राफ माहित असेल की सर्वात उंच शिखर हिमालयाचा आपला हे आहे माउंट एव्हरेस्ट, त्याच्यानंतर K2 येतो, कांचनजंगा येतो, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मकालू येतो, त्याच्यानंतर अन्नपूर्णा आणि नंदादेवी, ACBD म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. जर एलिमिनेशननी गेला काहीच माहित नाही तरी तुक्क्यामध्ये जरी गेलं तर 50% चान्सेस आहे तुमचा राईट होऊ शकतो प्रश्न. मग हा थोडा मी सांगेल की डिफिकल्ट लेवलमध्ये हा प्रश्न होता, कारण शक्यतो महाराष्ट्रातली असले प्रश्न वाचत नाही आपण, अभ्यासात येत नाहीत. ज्यांनी NCERT त्यांनी वाचली असेल, NCERT मध्ये डायरेक्टली 9वी किंवा 10वीच्या NCERT मध्ये डायरेक्टली प्रश्न आहे. चला, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान. डायरेक्टली एक शॉर्टकट होता, बचपन में MBA किया की डायरेक्टली भारताचे जे बॉर्डरिंग स्टेट आहे त्याचे जे शॉर्टकट होते, त्या बचपन मधला ब जो आहे तो बांगलादेश आहे. आणि बांगलादेश डायरेक्टली मला लक्षात पण आहे 4096 स्क्वेअर किलोमीटर आपली बॉर्डरिंग लागते. 17 क्रमांकचा उत्तर 2. चला प्रश्न क्रमांक 18. चला मॅच द कॉलम आहे पुन्हा एकदा. इकडे जिल्हे दिलेत, भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर. उदयपूर एकच असा दिलाय की जो बाहेरचा आहे, म्हणजे राजस्थानमध्ये आहे ऍक्च्युली. यशवंत तलाव, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स, तलावांचा जिल्हा. आता बघू शकता छत्रपती संभाजीनगर, बघू शकता एक छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच, बघू शकता की गेटवरच त्यांचा एकदम प्रॉपरली एकदम पुतळा आहे, म्हणून त्या जे शहराला आहे ना, जे बेसिकली सिटी ऑफ गेट्स बोलतात. डीचा 3 जर बघितला तर या 2 ऑप्शन मध्ये आहे, म्हणून हा ऑप्शन एलिमिनेट, हा ऑप्शन एलिमिनेट. आता बघू शकता तलावांचा जिल्हा म्हणून आपण भंडाऱ्याला बोलतो. यस, एचा 4 ऑप्शन चला दोन्ही मध्ये आहे. चला नंदुरबार, मग काय झालं नंदुरबार, आता हे 2 ऑप्शन राहिलेत. आता सिटी ऑफ लेक्स बघू शकता की
जी लेक सिटी आहे, सिटी ऑफ लेक्स आपण उदयपूरला बोलतो. येस, सीचा झाला 2, आन्सर झाला ए. आणि यशवंत तलाव बघू शकता आपण नंदुरबारमध्ये आहे. असं आपल्याला काय काय हे करायचं आहे. आणि आता उदयपूर विचारलंय. इट इज एक्सपेक्टेड की येणारी जी मेन्स असेल तिथं असं काहीतरी विचारतील की गोल्डन टेम्पल सिटी अमृतसर आहे आणि गोल्डन सिटी जैसलमेर आहे. हे 2 लक्षात ठेवायचं आपल्याला. असेच काय काय येणारे जे लेक्चर्स आहेत, येणाऱ्या जे लेक्चरमध्ये जे असे काय काय शॉर्टकट्स आहेत ते आपण इथं कव्हर करणार आहोत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, नाहीतर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटतील. चला, 19वा प्रश्न पुन्हा एकदा लोकसंख्येवर लिंग गुणोत्तर विचारलेला आहे. जनगणना 2011 वर पुणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, नागपूर 939, 951, 915, 1122. आजचा पेपर कोड माहित असेल 1122 होता. लक्षात ठेवायचा. जसं जे पेपर कोड आलेला 1122 मला लक्षात होतं की रत्नागिरीचं आपलं लिंग गुणोत्तर आहे. डायरेक्टली 1122, बीचा 4 2 ऑप्शन मध्ये आहेत. हे गेला. सर्वात जास्ती महाराष्ट्रातलं विचारलंय 1122. सर्वात जास्त जे लिंग गुणोत्तर आहे ते रत्नागिरीचं आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये येतं. मग डायरेक्टली बघू शकता की 1122चं हे झालं 4 आणि इकडे बघू शकता एचा 3 दिलेलाच आहे, म्हणजे पुणेचा हे. आणि बघू शकता नागपूरचा 951 आहे आणि अहिल्यानगरचा 939. म्हणजे सीचा होणार 1 आणि डीचा 2. ऑप्शन क्रमांक 3. चला, भूगोल मधला आज लास्ट प्रश्न क्रमांक 20 ना. 20 नंतर 21 नंबर बघू काय आहे. 21 नंबर CSO म्हणजे इकॉनॉमिक्स स्टार्ट होतोय. चला, तर भूगोलचे 10 प्रश्न आले. 10वा प्रश्न पुन्हा एकदा बघू शकता मॅच द कॉलम, 4था मॅच द कॉलम आलाय. म्हणून बोलतो की भूगोल थोडा सोपा आला होता. इकडे जिल्हे दिलेत आणि जलविद्युत प्रकल्प सोलापूर, सातारा, रायगड, सांगली, कन्हेर, भिरा, वारणा, उजनी. आता बघू शकता आपल्या महाराष्ट्रात भरपूर असतं की उजनीचं पाणी पळवून नेलं. आपले जे एक महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत ते बघू शकता न्यूजमध्ये आपल्याला दिसतं. मग ते उजनी आहे कुठे? तर उजनी ऍक्च्युली आहे सोलापूरमध्ये. एचा 4 बघू शकता, हे 3, म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. आता बघू शकता वारणा आता बऱ्याच लोकांना माहिती आहे वारणा लस्सी आणि हे सगळं वारणा नगर कोल्हापूरमध्ये आहे. पण जे वारणा जलविद्युत प्रकल्प आहे तो सांगलीमध्ये आहे. मग डीचा आहे 3, डीचा ऑप्शन 3. चला, 1 मध्येच डायरेक्टली आन्सर भेटतोय ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे मग रायगडमध्ये भिरा झालं, सीचा 2 आणि सातारामध्ये कन्हेर. येस. आणि अशा प्रकारे बघू शकता भूगोलचे जे 10 प्रश्न झालेले आहेत. भूगोलचे 10 प्रश्न मी सांगतो 8+ मार्क इझिली आणता येते. ज्यांचा चांगला अभ्यास आहे 8 तर मिनिमम राईट होतील. अशाच प्रकारे आहे. हेच बघू शकता. आता मग येणाऱ्या विषयाचं पण आपण असंच विश्लेषण करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.